डॉक्टर साहेब, आता उपवासाचं तुम्ही सांगताय, पण बऱ्याचदा असं होतं की लोक उपवास करताना कोणत्या मोठ्या चुका करतात आणि त्या कोणत्या करू नयेत त्यांनी? एकदम परफेक्ट प्रश्न आहे सर. बघा, उपास सकाळी उठलो आणि ज्या दिवशी उपास असेल म्हणजे संकष्टी असेल, एकादशी असेल, पण जे रेग्युलर उपास करतात ते चुका करत नाही बरं का. नवके चुका करतात. बरोबर. याच्यात काय होतं माहितीये का, उपासाच्या दिवशी सकाळी उठल्यावर पहिला घेतो चहा. चहा हा उष्णच असतो, गरमच आहे चहा पावडर त्याच्यातली. दूध टाकतो म्हणून ऍसिडिक लेवल त्याची कमी होतं. पण उपासाच्या दिवशी जनरली सकाळी उठल्याबरोबर गाईचं तूप 1 ते 2 चमचे पहिले गरम पाण्यात टाकून प्यायला पाहिजे. गाईचं तूप हे स्वतः पित्तशमन करणार आहे. म्हणजे रात्रभर संचित झालेलं पित्त आमाशयातलं त्याला जर शांत करायचं असेल तर गाईचं तुपाने उपासाला सुरुवात करा. आणि बाहेरचं काही खाण्यापेक्षा तुम्हाला वरीची पेज आहे किंवा वरी बनवून ताकाबरोबर घ्या, वरीची खीर बनवून प्या, असे खूप चांगले. आणि गाईचं तूप वापरा उपासात, म्हणजे तुम्हाला त्याचे दुष्परिणाम दिसणार. उपास पण छान होईल आणि तुमची हेल्थ पण चांगली.